नगरपालिका निवडणुकीत विरोधकांनी क्षीरसागर मुक्त बीड अशी टॅगलाईन घेऊन प्रचाराची राळ उठवली होती। जवळपास केवळ क्षीरसागरांचं निर्विवाद वर्चस्व राहिलेलं आहे। निवडणुकीचा निकाल आला आणि बीड पालिकेत सत्तांतर झालं। पंडितांनी बीड पालिका जिंकली। या निवडणुकीत योगेश क्षीरसागर यांच्या पत्नी शारिका क्षीरसागर नगरसेवक म्हणून निवडून आल्या। बीड क्षीरसागर मुक्त झालं का या प्रश्नावर त्यांनी मार्मिक टिप्पणी केली। नगरसेवक आले आहेत भाजपकडून, कसं पाहताय निकाल? नगरसेवक आमचे 15 निवडून आलेली आहेत आणि त्याबद्दल सगळ्या मतदारांची ज्यांनी भारतीय जनता पार्टीवर पहिल्यांदा एवढा विश्वास दाखवून आम्हाला निवडून दिलं त्याबद्दल सर्वांचे प्रथम आभार व्यक्त करते। नगराध्यक्ष पदाचं मात्र 15व्या प्रभागापर्यंत 10,000ची लीड होती आणि त्यानंतर मात्र ती घसरली। तर मला एवढंच म्हणायचं, हा ट्रेंड मतदानाचा कुठे चाललाय, कुठल्या दिशेने चाललाय आणि कशाला प्राधान्य देऊन चाललाय हे बीडकरांनी परत एकदा लक्षात घ्यावं आणि यात सुधारणा होईल पुढच्या इलेक्शनला असं अपेक्षा करतो। ताई, आपण जर पाहिलं तर बीडची नगरपालिका ही कायम क्षीरसागरांच्या नेतृत्वाखाली आजवर होती, परंतु पहिल्यांदाच यावेळी आता क्षीरसागरांचं नेतृत्व दिसत नाही। तुमच्या रूपाने एक क्षीरसागर मात्र पुरवलंय। क्षीरसागर मुक्त कुठे झालं? मी आहे ना। क्षीरसागर मुक्त हे झालेलं नाहीये। क्षीरसागरांवर विश्वास ठेवणारे 15 नगरसेवक आज भारतीय जनता पार्टीकडून आहेत आणि दुसरेही आमचे जे माझे धीर आहेत ते पण क्षीरसागर आहेत, त्यांचे 14 नगरसेवक आहेत। तर मग क्षीरसागर मुक्त कुठे झालंय? जरी सत्ता राष्ट्रवादीकडे गेली असली तरी एक विरोधी पक्ष म्हणून जी भूमिका असणार आहे कशा पद्धतीने असणार आणि बीडच्या नागरिकांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून काय अजेंडा असेल? एजेंडा तर आमचा प्लॅनिंग आता कुठे आम्ही निवडून आलो, त्यामुळे आता प्लॅनिंग तर इथून पुढे आमचं जे आहे त्या पद्धतीने आम्ही जाऊ। सगळे आमचे आता पंकजताईचं थोड्याच वेळात आगमन होत आहे, तर सगळ्या नगरसेवकांची मिळून एक मीटिंग होईल आणि त्यानंतर आमची पुढची वाटचाल कशी असेल, कुठल्या पद्धतीने असेल असं आम्ही ठरवू। आणि विरोधी पक्ष म्हणण्यापेक्षा वरती सत्ता आमचीच आहे, भारतीय जनता पार्टीची, त्यामुळे तिथून आम्हाला भरपूर सपोर्ट मिळत राहील। त्यामुळे आम्हाला स्वतःला विरोधी पक्ष असं काही आम्ही प्रेझेंट करणार नाही।